प्रेमाचे हे बंध अनोखे। रात्री 9:30च्या दरम्यान विराजस घरी येतो। समोर लक्ष जातं तर सगळे नोकर वृंदा आणि माई आजींच्या भोवती जमले होते। काय झालं? विराजस मोठी मोठी पावलं टाकत त्यांच्या जवळ येत विचारतो। ते मॅडम बोलत नोकर मंडळी बाजूला सरकून विराजसला पुढे जायला जागा देतात। तो पुढे येतो तर माई आजी वृंदाच्या हाताला बर्फाने शेकवत तिला ओरडत होत्या। लक्ष कुठे होतं तुझं? एवढा कसा ग हलगर्जीपणा? मी बोलली होती का तुला सगळं तूच करायचं म्हणून? आहे ना स्टाफ आपल्याकडे, करेल ना? वेल ट्रेन स्टाफ आहे, सगळं येतं त्यांना, तरी सगळं स्वतः करायला जायचं। एवढी वर्ष त्यांच्याच हातचं जेवतोय ना आम्ही। माई आजी बडबडत तिचा हात बर्फाने शेकवत होत्या। सॉरी माई आजी, ते मी फक्त, वृंदा घाबरून बोलतच असते की त्या तिला ओरडतात। गप्प बस, अजिबात उद्यापासून किचनमध्ये दिसायचं नाही मला तू। आणि ही जर दिसली ना किचनमध्ये तर उद्यापासून तुम्ही कोणीच इथे दिसायचं नाही। माई तिथे जमलेल्या सगळ्यांवर नोकरांवर नजर रोखत बोलतात। वृंदा रडत तिथून उठणार की पायात कळ येते, तशी ती परत सोफ्यावर बसत ओठ घट्ट धरून ती वेदना सहन करण्याचा प्रयत्न करते। वृंदा अगं, विराजस तशीच लॅपटॉप बॅग सोफ्यावर टाकत लगेच वृंदाच्या पायाजवळ गुडघ्यावर बसत तिचा पाय लगेच स्वतःकडे घेत हळूच तिची साडी वरती करून बघतो तर वृंदा त्याला अडवते। अहो काय करताय? वृंदा त्याचे हात पकडत त्याला अडवते। तिथे जमलेल्या सगळ्या नोकरांकडे बघत विराजसला नको म्हणून खुणवते। त्या सगळ्यांसमोर विराजस असा तिच्या पायाजवळ बसलेला तिला आवडलं नव्हतं। त्यात तो ती जखम बघण्यासाठी तिची पायाजवळची साडी वर घेऊन बघत होता। डॉक्टरांना बोलवलं आहे का? नसेल तर बोलवून घ्या लगेच, आणि बाकीचे कामाला लागले तरी चालतील। विराजस त्यांना इन्स्ट्रक्शन देत वृंदाला उचलून घेत त्यांच्या रूममध्ये जायला निघतो। अरे तिला माझ्या रूममध्ये घेऊन चल वरती, तिला चढून उतरून जायला त्रास होईल। डॉक्टर बघू आधी काय बोलतायत ते, तिला माझ्याच रूममध्ये घेऊन चल। माई विराजसला आवाज देत बोलतात। विराजसला ही त्यांचं बोलणं पटतं म्हणून तो लगेच वृंदाला घेऊन माईंच्या रूमकडे वळतो। विराजस वृंदाला माईच्या रूममध्ये नेत अलगद तिला बेडवर बसवतो। परत तिच्या पायाजवळ बसत तिचा पाय चेक करायला घेतो। केवढं भाजलंय हे? काय करत होती तू किचनमध्ये? स्वतःकडे लक्ष देता येत नाही का? विराजस तिचा पाय पूर्ण लाल लाल झालेला बघून तिला बोलत होता। मी मुद्दाम नाही केलं, माझ्या हातून चुकून सटकलं ते भांडं, वृंदा बारीक आवाजात बोलते। सोना, लक्ष देऊन करायचं ना, तुलाच त्रास होतोय ना आता, आणि स्टाफ होता ना त्यांना सांगायचं ना। विराजस तिचा रडवेला आवाज बघून शांतपणे तिला समजावतो। सॉरी, खूप जळजळ होते, वृंदा कळवळत त्याला सांगते। मी क्रीम लावून देतो, तुला बरं वाटेल। त्याआधी साडी चेंज कर, नाहीतर पायावर येत राहील। कम्फर्टेबल असं घाल काहीतरी, विराजस बोलतो। पण तो बोलतोय ना आता, तर ऐक त्याचं, स्वतःचं खरं करायचं असतं तुला। माई आजीला अजिबात आवडला नव्हता तिचा हलगर्जीपणा, म्हणून त्या तिला ओरडत होत्या। त्यात आता विराजस तिला सांगत होता, त्यातही तिचं किंतु परंतु चालू होतं। वृंदा केविलवाल्या नजरेने विराजसकडे बघत डोळ्यातलं पाणी अडवत बेडवरून उठते।
मी राखीला पाठवतो, ती मदत करेल तुला. असं म्हणत विराजस बाहेर पडत राखीला आवाज देत वृंदाची मदत करायला सांगत स्वतःच्या रूममध्ये निघून जातो. माईआजी ही त्याच्या पाठोपाठ येऊन सोफ्यावर बसतात. राखी जाऊन वृंदाला मदत करते. थोड्या वेळात डॉक्टरही येतात. काय झालं माईआजी? तातडीने बोलवून घेतलं. तुमची तब्येत तर ठीक आहे ना? डॉक्टर माईआजींजवळ येत काळजीने विचारतात. हो, मी ठीक आहे. ते वृंदा माझी नातसून, तिच्या अंगावर गरम पाणी सांडलं. माईआजी त्यांची काळजी बघून त्यांना सांगतात. अरे बापरे, कुठे आहेत त्या? जास्त भाजलंय का? डॉक्टर विचारतात. हो, म्हणजे उकळलेलं पाणी होतं. तुम्ही प्लीज लवकर चेक करा तिला. माईआजी बोलत त्यांना रूममध्ये नेतात. विराजस खालीच येत होता की माईआजी आणि डॉक्टर त्याला वृंदाकडे जाताना दिसतात. तसा लगेच तो ही त्यांच्या मागे जातो. डॉक्टर वृंदाच्या शेजारी बसून तिला कुठे आणि किती भाजले ते चेक करतात. माईआजी, तसं काळजीचं कारण नाही, लवकरच ठीक होतील त्या. मी कूलिंग ऑइंटमेंट देते, ते दिवसातून 2 वेळा लावा. त्याने आराम पडेल आणि फोड येणार नाहीत, डॉक्टर सांगतात. ठीक आहे डॉक्टर. आणि हो, आराम करा मिसेस मराठे. शक्यतो सिल्की आरामदायक कपडे घाला. साडी 2-3 दिवस अवॉइड करा, डॉक्टर वृंदाला सांगतात. हो, वृंदा मान हलवत स्माईल करते. माईआजी डॉक्टरांसोबत बोलत बाहेर निघून येते. विराजस वृंदाच्या बाजूला बसत तिची परत काळजीने विचारपूस करतो. बरं वाटतंय आता? जळजळ कमी झाली? विराजस काळजीने विचारत तिचा भाजलेला हात हातात घेत त्यावर फुंकर मारतो. थोडी. वृंदा त्याची काळजी बघून बोलते. कुठे लक्ष होतं ग तुझं? खरं खरं सांग, काही प्रॉब्लेम आहे का? कोणी बोललं का तुला काही? विराजस तिच्याकडे बघत भुवया उंचावत विचारतो. वृंदा नाही म्हणून मान हलवते. मग घरी काही प्रॉब्लेम झालाय का? मी काही हेल्प करू? विराजस तिला जवळ घेत प्रेमाने आपुलकीने विचारतो. जेणेकरून काही असेल तर ती सांगेल. बाकी मॅडमचा स्वभाव बघितलाच होता त्याने. सगळं स्वतः हँडल करायचं असतं तिला. जबाबदारी होती म्हणा तिची, पण आता तो होता ना सोबत तिच्या पाठी खंबीर. नाही. वृंदाचे डोळे परत भरून येतात त्याच्या एवढं आपुलकीने विचारल्याने. मग काय झालंय? का रडतेय? तू सांगितलं नाहीस तर कसं समजेल मला? माईआजी ओरडली म्हणून रडतेस का तू? विराजस तिचा चेहरा स्वतःकडे वळवत डोळे पुसतो. वृंदा मान खाली घालते. परत डोळ्यातून पाणी व्हायला सुरुवात होतं. वृंदा, अगं माईआजी तुझ्या काळजीने तुला ओरडत होती. एवढा स्टाफ आहे आपल्याकडे, त्यांना काही फुकट पगार द्यायचा का? तुला काही झालं असतं म्हणजे? म्हणून काळजीने बोलली बाळा तुला. एवढं रडते का कोणी त्यासाठी? विराजस तिचे डोळे पुसत तिला मिठीत घेत समजावत शांत करत होता. मला आवडतं वीर कुकिंग करायला, तुम्हाला माझ्या हातचं खाऊ घालायला. तर त्या आता अजिबात जाऊ देणार नाहीत किचनमध्ये मला. त्यामुळे माझ्यामुळे त्या बाकीच्या सगळ्यांना ओरडल्या. वृंदा हुंदके देत विराजसला सांगत होती. ठीक आहे, रडू नको, मी बोलतो तिच्याशी. पण 3-4 दिवस पूर्ण आराम करायचा. काही बोलायची गरज नाही माझ्याशी. आठवड्याभरात वृंदा ऑफिस जॉईन करते, त्यामुळे इथे लक्ष द्यायला स्टाफ आहे.
मायाजी त्या दोघांचं बोलणं ऐकून आत येत त्यांचा निर्णय सांगतात. मायाजी, पण मी अगदीच हवं असेल तर सकाळचा नाश्ता बनवू शकतेस. बाकी मेनू सांग स्टाफला, ते बनवतील काय असेल ते. ह्यावर अजिबात चर्चा नको आहे मला. तुझी जागा किचनमध्ये नाही तर ऑफिसमध्ये आहे. मला तुला उंच भरारी घेताना बघायचं आहे वृंदा, आणि मला माहिती आहे हे तू करू शकतेस. तुला जी काही मदत लागेल ती मी करेन, पण फक्त घर आणि संसार करणार असशील तर ते मला अजिबात आवडणार नाही. मायाजी त्या दोघांवर नजर टाकत बोलतात. जेवायला या लवकर बाहेर, म्हणत मायाजी बाहेर निघून जातात. चल, नाही तर परत येऊन ओरडेल. विराजस नकारार्थी मान हलवत गालात हसतो. वृंदा स्माईल करत त्याच्या हातात हात देत हळूहळू चालत बाहेर येते. त्याला माहिती होतं त्याची आजी कशी आहे ते. जिकडे चुकतं तिथे बोलून मोकळी होते. मनात काहीच नसतं तिच्या. आताही वृंदाला ओरडली, पण ते तिच्या चांगल्यासाठीच. हां, पद्धत थोडी वेगळी होती. दुसऱ्यांसारखं प्रेमानेही समजवली शकली असती, पण कडकपणा आधीपासूनच वागण्यात होता तिच्या. आणि वृंदाने आतापर्यंत लाड करणारी आजी बघितली होती. त्यात अचानक आजीने कडक रूप धारण केलं होतं. आत्ताशी तर सुरुवात होती आजीची, अजून बरीच रूपं तिला हळूहळू कळणार होती. मनातच सुस्कारा सोडत तो जेवणावर लक्ष देतो.